नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 1 मधील फर्स्ट चॅप्टर सेट्स कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 ज्या अंतर्गत टाईप ऑफ सेट्स कोणते आणि त्यावरील आधारित जी उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सेट कशाला म्हटलं जातं आणि त्याचा रूल मेथड आणि लिस्ट मेथड जी लिहिण्याचे मेथड्स आहेत सेट लिहिण्याच्या त्याचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ लगेच लक्षात येईल. या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ सेट्स पाहायचं आहे. सेट्सचे टाईप कोणते? मुळात सेट्सचे टाईप ठरवत असताना सेट्स किती आहेत त्याच्यानुसार त्याचे टाईप्स ठरवले जातात. म्हणजे जसं आपण थोडंसं अँगलच्या बाबतीत बोलूया. आपण 6th स्टँडर्डपासून अँगलचे टाईप्स जे पाहतोय ते दोन प्रकारे पाहतोय. फक्त एका अँगलचा विचार केला तर आपण 3 टाईप पाहिलेत. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल असेल, ॲक्यूट अँगल असेल किंवा ऑप्ट्यूज अँगल असेल. हा एक अँगलचा विचार केला तर हे 3 टाईप पडतात. किंवा अँगल ॲट अ टाइम 2 जर घेतले तर त्यानुसार त्याचे प्रकार वेगवेगळे पडतात. मग ते ॲडजेसंट अँगल्स असतील, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतील किंवा अँगल्स इन लिनियर पेअर असतील, असे त्यानुसार प्रकार पडत असतात. सेम वे इथं सेटच्या बाबतीत एक सेट असताना त्याचे 4 प्रकार पडतात. त्याचा सुरुवातीला अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर ॲट अ टाइम 2 सेट असतील तर त्यानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. आता या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करत असताना सेट्सचा टाईप पाहायचा आहे, परंतु तो एकच सेट असेल तर त्यानुसार जे 4 प्रकार पडतात त्यांचा अभ्यास करूया. जो फर्स्ट टाईप आहे ज्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणणार. साहजिकच आहे, त्याच्या शब्दामध्येच लिहिलेलं आहे सिंगलटन, याचा अर्थ ज्या सेटमध्ये एकच एलिमेंट आहे ज्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणतो. पुण्याची डेफिनेशन अशी दिलेली आहे, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ सिंगलटन सेट. सपोज इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, ए इज इक्वल टू हा जो सेट दिला आहे त्यामध्ये फक्त 2 हा एकच एलिमेंट दिला आहे. म्हणजे हा इव्हन नंबर आहे. ह्या लिस्ट मेथडमध्ये हा त्याचा रूल सांगितलेला आहे काय, ए इज दी सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स आहेत आणि इव्हन आहेत असा हा नंबर 2 हा एकमेव झाला आहे. म्हणजे थोडक्यात कर्ली ब्रॅकेटमध्ये एकच, ते अंक असो लेटर असो काही असो, एकच एलिमेंट असेल तर त्या सेटच्या टाईपला आपण सिंगलटन सेट म्हणायचं. आणि हा सुद्धा नसेल तर साहजिकच आहे त्याला आपण एम्प्टी सेट म्हणणार, दॅट इज मीन्स नल सेट म्हणणार. हा सेकंड टाईप आला. इफ देर इज नॉट सिंगल एलिमेंट इन दिस सेट विच सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन, म्हणजे एखादा रूल असेल तो रूल सॅटिस्फाय होणारा नसेल तर आत काहीच लिहू शकणार नाही, देन इट इज कॉल्ड अ नल सेट ऑर एम्प्टी सेट. समजा इथे कंडिशन दिले बघा, हा रूल फॉर्ममध्ये दिलेला आहे. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. 2 आणि 3च्या दरम्यान असणारा नॅचरल नंबर. मुळात 2 नंतर 3 येतो त्यामुळे ह्या दोघांच्या मध्ये नाहीच आहे. त्यामुळे ही कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकत नाही. त्यामुळे हा जर रूल फॉर्ममधला असेल आणि याची लिस्ट बनवायची असेल तर ती लिस्ट ब्लँक राहणार. ही ब्लँक राहिली याचाच अर्थ हा मोकळा राहिला, म्हणून याला आपण एम्प्टी सेट किंवा नल सेट असं म्हणणार आहे. नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय असा हा रिकामा कर्ली ब्रॅकेट ठेवायचा किंवा ऑल सिम्बल फाय. हे जे फाय साइन आहे हे टाकायचं. बऱ्याच वेळा अपवादानं आपण घाईमध्ये असं करतो, नल सेट लिहित असताना तो कर्ली ब्रॅकेटमध्ये फाय लिहितो, तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. एकतर ब्लँक कर्ली ब्रॅकेट ठेवा किंवा फाय लिहा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. तो फाय त्याच्या आत टाकायचं नाही, त्याच्या आत फाय टाकला तर त्याचा अर्थ फाय हा एक एलिमेंट झाला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच इथंपर्यंत आपण 2 टाईप शिकलो पहा. जर एकच एलिमेंट असेल तर त्याला आपण सिंगलटन सेट म्हणायचं, काहीच एलिमेंट नसेल तर त्याला एम्प्टी सेट किंवा नल सेट म्हणायचे. हे 2 टाईप झाले. अजून 2 टाईप जे सिंगल सेटचे असतात तो म्हणजे फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेट. ह्या शब्दानुसारच तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल. लिमिटेड असेल तर त्याला आपण फायनाईट सेट म्हणणार, अनलिमिटेड असेल तर इनफायनाईट सेट म्हणणार. जसं आपला सेगमेंट आणि लाईन असते त्या पद्धतीनं सेगमेंटमध्ये लिमिटेड पार्ट असतो, लाईनमध्ये दोन्ही बाजूने इनफायनाईट पार्ट असतो. म्हणून इथं फायनाईट सेटची डेफिनेशन कशी आहे, इफ अ सेट इज अ नल सेट ऑर अ नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड. म्हणजे नल सेटला सुद्धा तुम्ही फायनाईट म्हणू शकता किंवा त्यातले जर नंबर असतात, एलिमेंट्स जे असतात ते जर लिमिटेड असतील किंवा काउंटेबल असतील, देन इट इज कॉल्ड ॲज अ फायनाईट सेट. समजा हा जो सी सेट दिला आहे 4, 8, 12, 16, 20 हे संपलेले आहे, तिथं यांची लिस्ट संपलेली आहे. हाच रूल फॉर्ममध्ये काय दिला आहे, सी इज दी सेट ऑफ ऑल पी सच दॅट पी इज अ नंबर फ्रॉम 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4. 4च्या टेबलमध्ये पाहिजे आणि 1 ते 22च्या दरम्यानच पाहिजे, म्हणून हा 4चा टेबल लिहिला आहे. यातले हे जे एलिमेंट्स आहेत हे 1, 2, 3, 4, 5 एलिमेंट्स आहेत, म्हणजे कुठेतरी संपलेले आहेत. भले ते 5 असो किंवा 5 लाख असो,
लिमिटेड आहेत, कुठेतरी संपतात त्याला फायनाईट सेट म्हणतात, आणि संपत नसतील तर त्याला इनफायनाईट सेट म्हणणार. म्हणजे ही लास्ट डेफिनेशन काय आहे, इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन दी सेट इज नोन ॲज द इनफायनाईट सेट. आता ह्या नॅचरल नंबरचा सेट दिलाय 1 2 3 आणि पुढे इनफायनाईट आहे, म्हणजे आपले सगळे सेट्स आहेत. पण नॅचरल नंबरचा असो, होल नंबर असो, इंटिजर असो, रॅशनल असो किंवा रिअल नंबर असो, हे जे सगळे आपण सेट पाहिलेले आहेत हे सगळे इनफायनाईट सेटचे टाईप्स आहेत. म्हणजे इथंपर्यंत आपण सेटचे 4 टाईप पाहिले. पहा, जर तुमच्या सेटमध्ये लिमिटेड संख्या असेल तर त्याला फायनाईट म्हणायचं. मग ते लिमिटेड म्हणजे 0 काहीच नसणं, म्हणजे ज्याला आपण नल सेट म्हटलं तो सुद्धा फायनाईटमध्ये मोडतो. सिंगलटन तो सुद्धा फायनाईटमध्येच मोडतो. म्हणजे तसे हे बेसिकली 2च टाईप आले. म्हणजे अगदी डीपमध्ये जर आपण बोलायचं झालं तर सिंगल जो सेट असतो त्याचे आपल्याकडे 2 टाईप येतात. एक म्हणजे आला फायनाईट आणि दुसरा जो आत्ता हा पाहिला तो इनफायनाईट. आणि या फायनाईटचा जर पुन्हा विचार केला तर याच्यामध्ये मग पुन्हा वेगवेगळे 3 येतात. म्हणजे काहीच नसेल तर ज्याला आपण नल म्हणणार, एकच असेल तर त्याला आपण सिंगलटन म्हणणार, आणि सिंगलटनपेक्षा मोठे जे असतात ते सगळे फायनाईट सेट झाले. म्हणजे एलिमेंटची संख्या 0 असेल तर त्याला नल सेट, एलिमेंटची संख्या 1 असेल तर त्याला सिंगलटन सेट, एकपेक्षा जर जास्त असेल एलिमेंट्स, म्हणजे इथे जे काही एलिमेंट्स आहेत ते एकपेक्षा जर जास्त असतील तर ते सगळे फायनाईटमध्ये येतात, पण लिमिटेड असतील तर. आणि जर अनलिमिटेड असतील तर त्याला आपण इनफायनाईट सेट असं म्हणणार. पण बेसिकली त्यांनी ते पुस्तकामध्ये देत असताना आपल्याला हे 4 टाईप्स दिलेले आहेत. आता हे झाले सिंगलचे टाईप्स. आता जर 2-2 सेट एकत्र आले तर त्यानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहायचे आहेत. या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहत असताना त्यातला फर्स्ट टाईप पाहायचा आहे, ज्याला आपण इक्वल सेट्स असं म्हणतो. 2 sets A and B are said to be equal if every element of set A are in set B and every element of set B are in set A. म्हणजे A सेट मधलं सगळं B मध्ये असेल किंवा B मधलं जर सगळं A मध्ये असेल तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे, दॅट सेट सेट टू बी इक्वल, त्याला आपण इक्वल सेट असं म्हणणार. सपोज एखादा A सेट आहे ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 असे 4 एलिमेंट्स आहेत. B हा अनदर सेट आहे ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 2 4 1 3 असे हे एलिमेंट्स आहेत. भले यांचा क्रम वेगळा आहे, ह्याच्यामध्ये टोटल एलिमेंट्स 4 आहेत, त्याच्यामध्ये पण टोटल एलिमेंट्स 4 आहेत, पण यातला प्रत्येक एलिमेंट यामध्ये आहे किंवा यातला प्रत्येक एलिमेंट यामध्ये आहे. म्हणजे हा ए सेट आणि बी जो सेट आहे त्याला आपण इक्वल सेट असं म्हणू शकतोय. आणि हे सिम्बॉलिकली लिहित असताना आपण या पद्धतीने लिहिलं जातं, ए इज इक्वल टू बी. हे त्याच्या सिम्बलच्या भाषेमध्ये लिहिलं जातं. म्हणजे साधी कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. सेम टू सेम जर सेट असतील तर त्यालाच आपण इक्वल सेट्स असं म्हणणार आहे. आता यावर आधारित जी काही प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल्स आहेत ती पाहूया. फर्स्ट क्वेश्चन, राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट अँड इनफायनाईट. फायनाईट कोणते, इनफायनाईट कोणते लिहायचे आहेत, विथ रिझन्स असं सांगितलेलं आहे. आता विथ रिझन्स म्हणजे किमान एखाद्या वाक्यामध्ये तर आपल्याला त्याचं कारण द्यायला पाहिजे, परंतु शक्य असेल तर काय करायचं, जर असे लिस्ट मेथडमध्ये सेट दिले असतील तर ज्याला रूल मेथडमध्ये, तर ज्याला ज्याला शक्य आहे त्याला आपण लिस्ट मेथडमध्ये आणायचं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पलच बघूया. ए हा जो सेट दिला आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये लिहित असताना ए इज इक्वल टू, त्यांनी जो तिथं दिलेला क्वेश्चन आहे तो आहे असा लिहून घ्या. म्हणजे हा सेट लिहायचं, ए इज इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज स्मॉलर दॅन 10 अँड एक्स इज अ नॅचरल नंबर. हे टोटली आहे असं लिहून घ्या. देअरफॉर मी पुढे असं म्हणतोय, आपण हा जो रूल फॉर्ममध्ये होता त्याला थोडंसं लिस्ट फॉर्ममध्ये आणूया. म्हणजे लिस्टमध्ये आणताना काय म्हणायला पाहिजे, पहा, एक्स हा 10 पेक्षा लहान आहेच, शिवाय तो नॅचरल नंबर आहे. याचाच अर्थ तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे नंबर्स असणार. म्हणजे हाच रूल फॉर्ममधला आपण लिस्ट फॉर्ममध्ये आणला. या पद्धतीने लिहायचं आहे. हेच जर एक्झाम्पल असं असतं, ए इज दी सेट ऑफ एक्स सच ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 100, तर 100पर्यंत नंबर लिहायचे नाहीत. अशा वेळी 1 2 असे 1 2 3 लिहित जाऊन डॉट 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 करून 100ला स्टॉप झालेलं दाखवायचं. या पद्धतीने केलं तरी चालतं. म्हणजे सगळी लिस्ट लिहायला पाहिजे असं नाहीये, स्टार्ट टू एंड लिहायची आवश्यकता नाही. स्टार्ट थोडा लिहा, एंड लिहा, या पद्धतीने केलं तरी चालतं. म्हणजे आता हाच सेट आपण लिस्ट फॉर्ममध्ये आणला. हा लिमिटेड आहे, ह्याच्यात एकूण एलिमेंट्स 10 आहेत, काउंटेबल आहेत, सांगू शकतोय. याचाच अर्थ हा जो टाईप आहे तो फायनाईट सेट आहे. म्हणून इथं आपण रिझन लिहू शकतोय, दी एलिमेंट्स इन धिस सेट इज फायनाईट. ह्याच्यातले एलिमेंट जे आहेत ते फायनाईट आहेत. फायनाईट आहेत म्हणजेच ते लिमिटेड आहेत. देअरफॉर धिस सेट इज
फायनाईट सेट. म्हणून हा जो सेट असेल त्याला आपण फायनाईट सेट आहे असं म्हणू शकतो. या पद्धतीनं कारण द्यायचे. सेम वे आता सपोज हे जे सेकंड एक्झाम्पल आहे ओरली पाहूया. बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1. -1 पेक्षाही लहान पाहिजे. मग तो -2 -3 असा कोणताही असू शकतो. आणि वाय इज अन इंटिजर. मग इंटिजरमध्ये आपण हे निगेटिव्ह नंबर सापडतातच. म्हणजे ते जर आपण सगळे नंबर लिहिले -2 -3 -4 डॉट 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 त्या पद्धतीने जर आपण लिहित गेलो. हा थोडा अनलिमिटेड आहे त्यामुळे इथे लिहितोय. सपोज हे सेकंड एक्झाम्पल असेल. बी सेट जो क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, जो काही प्रश्न आहे तो सगळा तुम्ही लिहायचा याच्यामध्ये. हा या पद्धतीने प्रश्न लिहून घ्या. देअरफॉर म्हणायचं बी हा सेट कसा असेल, -1 पेक्षा लहान असणारा. म्हणजेच तो -2 -3 -4 हे इंटिजर्स पाहिजेत. हे संपत नाहीत म्हणजे हे इन्फायनाईट आहेत. इथे लिहू शकतो देअरफॉर द एलिमेंट्स इन धिस सेट इज इन्फायनाईट. Therefore, this set is infinite. म्हणजे तुम्हाला त्या सेटमध्ये संख्या, एलिमेंटची संख्या मर्यादित असेल तर त्याला फायनाईट सेट म्हणणार, अमर्यादित असेल तर इन्फायनाईट सेट म्हणणार. याच पद्धतीने बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. थोडेसे पटपट ओरली पाहूया. आपल्याला पुढचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. सी इज द सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर क्लास. आता आपल्या क्लासमधले 9th स्टँडर्डमधले जे काही स्टुडंट्स आहेत त्याचा सेट लिहायचा आहे. आपण सगळ्यांची नावं नाही इथे लिहू शकणार, प्रत्येकाचं आन्सर वेगळं असणार आहे. इथे एवढंच लिहायचं आहे. दी स्टुडंट्स ऑफ क्लास 9 आर फायनाईट ऑर काउंटेबल असं शब्दामध्ये लिहा. देअरफॉर धिस सेट इज फायनाईट सेट. जी काही मुलं असतील ती निश्चित आहेत. मग ती 50 असतील 100 असतील ती लिमिटेड असतात. म्हणजेच हा फायनाईट सेट झाला. सेम वे पुढचा क्वेश्चन आहे. सेट ऑफ ऑल पीपल्स फ्रॉम युअर व्हिलेज. व्हिलेजमधले सगळे पीपल्स. प्रत्येक व्हिलेजची जी पॉप्युलेशन आहे ती वेगवेगळी असेल. 4000 असेल 5000 असेल पण कुठेतरी ती संपते. दॅट इज मीन्स दी पीपल फ्रॉम आवर व्हिलेज आर फायनाईट ऑर काउंटेबल. सो धिस सेट इज फायनाईट सेट. म्हणजे हा जो सेट आला तो फायनाईट आला. जसा आपला स्टुडंटचा जो सेट आलेला तो पण फायनाईट आहे. सेम वे पुढचा सांगितलेला आहे. सेट ऑफ ॲपॅरेटस इन द लॅबोरेटरी. आपल्या लॅबमध्ये जे काही ॲपॅरेटस आहेत ते लिमिटेड असतील. मध्ये 50 असतील 100 असतील जे काय असतील ते. फक्त इथे रिझन लिहित असताना म्हणायचं द ॲपॅरेटस इन द लॅबोरेटरी आर काउंटेबल ऑर लिमिटेड अँड फायनाईट. सो वी से दॅट धिस सेट इज ऑल्सो फायनाईट सेट. पुढचा जो सेट सांगितलेला द सेट ऑफ होल नंबर्स. ह्या लिस्ट प्रमाणे लिहिले तरी चालते. आता होल नंबर्स म्हणजे 0 पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजेच तो सेट लिहित असताना त्या सेटला नाव दिलं. सपोज तो सी सेट आहे. तो सी सेट लिहित असताना आपण म्हणायचं 0 1 2 3 डॉट 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 या पद्धतीने तो होल नंबरचा सेट येणार आहे. याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते इन्फायनाईट आहेत. दॅट इज मीन्स दिस सेट इज इन्फायनाईट. सेम वे लास्ट एक्झाम्पल जे आहे ते रॅशनल नंबर. म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह शिवाय पूर्णांक अपूर्णांक सगळे जेव्हा टाकतो तोच रॅशनल नंबर येतो. दॅट इज मीन्स धिस सेट इज ऑल्सो इन्फायनाईट. या पद्धतीने तुम्ही ते सेट फायनाईट आहेत का इन्फायनाईट आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. अशाच पद्धतीने पुढचा क्वेश्चन काय दिलाय पहा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. कोणते सेट्स इक्वल आहेत कोणते नाही आहेत ते सांगायचे आहेत. जस्टिफाय युअर आन्सर. आपल्याला इथं 3 सेट्स दिले आहेत. सेट ए, सेट बी अँड सेट सी. हे तिन्ही आपल्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये म्हणजेच रूल मेथडमध्ये दिलेले आहेत. त्याला आपण लिस्ट मेथडमध्ये आणायला पाहिजे. म्हणजे ते इक्वल आहेत का नाही ते कळतं. इक्वल सेट केव्हा म्हणणार, जेव्हा ते इलेमेंट सेम टू सेम असतात दोन्हीमध्ये त्यालाच आपण इक्वल म्हणणार. एक जरी इलेमेंट कमी जास्त झाला तर त्याला इक्वल म्हणायचं नाही. ॲट फर्स्ट आपण हे जे सेट आहेत त्याला आपण रेग्युलर म्हणजेच लिस्टिंग मेथडमध्ये आणूया. हिअर जो ए सेट दिलेला आहे त्यांनी दिलेला सेट आहे असा लिहायचा. मी इथं फक्त लिहित नाही, तो सेट आहे असा लिहिला. Therefore आता इथं x इज द सेट ऑफ ऑल x सच दॅट आणि हे पुढं इक्वेशन दिलंय. 1 व्हेरिएबल मधलं इक्वेशन दिलंय ते सॉल्व्ह करायला पाहिजे. नाव आता ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं याचाच अर्थ 3x - 1 = 2 हे रेग्युलरली सॉल्व्ह करायचं. -1 राईट साईडला गेला म्हणजेच +1 होईल म्हणजे 2 + 1 होणार. सो 3x = 3 होणार. आता x ला हा 3 मल्टिप्लाय आहे तो राईट साईडला शिफ्ट केला म्हणजे डिवाइड होईल म्हणजेच 3/3 म्हणजेच आम्हाला इथं जो x मिळेल तो 1 मिळेल. म्हणजे x ची व्हॅल्यू 1च मिळाली. म्हणजे याचा आन्सर 1 आलं. म्हणजे ए सेटमध्ये ह्याचा आन्सर जेवढे येतात ते एलिमेंट्स आहेत. देअरफॉर वी से दॅट ए हा जो सेट असेल तो लिस्ट मेथडमध्ये लिहायचा असेल तर त्यामध्ये एकच एलिमेंट येणार तो म्हणजे 1 आला. ऑल्सो आता याच पद्धतीने आपण काय करूया, हे जे बाकीचे जे सेट आहेत
ते पण आपण थोडेसे याच पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करूया. ऑल्सो आपल्याला इथं सेकंड सेट काय दिलाय पहा, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर पाहिजे, बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. प्राईम पण नको आणि कंपोजिट पण नको. आपण 6वी इयत्तेमध्ये शिकलेलो आहे की 1 हा नंबर एकमेव असा आहे जो प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही आहे. म्हणजेच इथं बी सेट जो त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलाय तो क्वेश्चन आहे असा लिहायचा. देअरफॉर म्हणणार जो बी सेट असेल तो म्हणजे फक्त 1 असेल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ए सेट लिहिला त्याच पद्धतीने बी सेट लिहिला. ऑल्सो किंवा आता नाव म्हणा, प्रत्येक वेळी ऑल्सो म्हणण्याच्या ऐवजी आता जो सी सेट त्यांनी दिलेला क्वेश्चन आहे असा लिहा. त्यांनी क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय, सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द एलिमेंट ऑफ एन, दॅट इज मीन्स नॅचरल नंबर आहे, अँड एक्स इज स्मॉलर दॅन 2. स्मॉलर दॅन 2 म्हणजे सी सुद्धा 1 आला. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर ए जो सेट आलाय आपला त्यामध्ये फक्त एकच एलिमेंट आहे तो म्हणजे 1. जो बी सेट आलाय त्यामध्ये सुद्धा एकच एलिमेंट आहे तो म्हणजे 1. सेम वे सी सेटमध्ये सुद्धा एकच एलिमेंट आलेला आहे तो 1. म्हणजे सगळे एलिमेंट सेम आहेत. म्हणून ह्याला जर आपण नंबर दिले, सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस इज द सेकंड इक्वेशन और सेकंड सेट, दिस इज द थर्ड सेट. देयरफॉर वी से दॅट फ्रॉम 1, 2 अँड 3 ह्या 3 जर सेटचा विचार केला तर आपण ए सेट हा बी ला इक्वल आहे, जो सी ला इक्वल आहे. दॅट इज मीन्स ऑल दी सेट्स आर इक्वल असं आपण म्हणू शकतो. दॅट इज मीन्स ऑल दी सेट्स आर इक्वल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय केलं तर पहा, आपल्याला 3 सेट दिलेले होते ए बी सी, आणि त्यातले कोणकोणते सेट्स इक्वल आहेत आणि कोणकोणते नाही आहेत असं विचारलं. त्यासाठी आपण हे जे रूल फॉर्ममध्ये होते त्यांची लिस्ट बनवली. मग हे इथं मी हे फक्त अशा ज्या डॅश मारलेल्या आहेत असं फक्त वेळ वाचवण्यासाठी करतोय. तुम्ही तो पूर्ण प्रश्न तिथं जो दिलेला असतो तो लिहायचा. म्हणजे ही लिस्ट मेथड आहे ती सॉल्व्ह करत गेलो. रूल मेथड होतं त्याला लिस्टमध्ये आणलं, आणि लिस्टमध्ये आणल्यानंतर आपल्याला चेक करता आलं आणि प्रत्येकामध्ये तोच एलिमेंट आहे, म्हणजेच हे सेट्स इक्वल आहेत. यापुढील क्वेश्चन काय पहा, विच ऑफ दी फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स फाय. आता यातले एम्प्टी कोणते आहेत आणि का. साहजिकच आहे तुम्हाला ते सेट लिस्टमध्ये आणायलाच हवेत. म्हणून या अगोदरचा जो व्हिडिओ होता तो खूप महत्त्वाचा आहे की तुम्हाला रूल फॉर्ममधला लिस्ट फॉर्ममध्ये आणणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही हे टाईप्स नाही सांगू शकत. आता आपण हे जे 3 सेट दिल्यात ए बी आणि सी यांना आपण पहिल्यांदा लिस्ट फॉर्ममध्ये आणूया. त्यावरून सांगू शकतो की ते एम्प्टी आहेत का नाही आहेत. म्हणजे इथं सुरुवातीला काय करू, जो सेट दिलाय तो लिहूया. हिअर ए इज दी सेट ऑफ, जो क्वेश्चन दिलाय तो आहे असा लिहिणार. ए इज दी सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर पाहिजे म्हणजे 1, 2, 3, 4 या पद्धतीनं पाहिजे. आणि त्याच्या पुढे कंडिशन अशी आहे, स्मॉलर दॅन 0. आता 0 पेक्षा स्मॉलर असणारा नॅचरल नंबर असतच नाही. दॅटफॉर म्हणणार ए सेटमध्ये कोणताही नंबर येणार नाही असा, म्हणजे तो आपण एम्प्टी ठेवायचा, ज्याला आपण फाय म्हणतो. म्हणजे हा असाच मोकळा ठेवायचा. नाव आपल्याला जो दुसरा बी सेट दिलाय तर तो आहे असा लिहू, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता कोणाचा स्क्वेअर 0 येतो तर 0चा स्क्वेअर 0 येतो. याचा अर्थ बी मध्ये एक तरी व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 0. किंवा ते तुम्ही सॉल्व्ह केलेलं दाखवला तरी चालेल. म्हणजे आपण काय करूया, ही जी कंडिशन दिलेली आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0, देअरफॉर म्हणायचं एक्स इज इक्वल टू 0. पण एक्सची व्हॅल्यू 0 आली म्हणजे ती 0 व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला हा सेट मिळाला. म्हणजेच आपला जो बी सेट आहे त्यामध्ये एक एलिमेंट मिळाला 0. जसं पहिल्या सेटमध्ये काहीच मिळालं नव्हतं म्हणजे तो आपण नल ठेवला, म्हणजे ए हा एम्प्टी सेट झाला. ह्या बी मध्ये 0 मिळाला आहे म्हणजे याला आपण एम्प्टी म्हणणार नाही आहे. एकदम शेवटी एकत्रित उत्तरं लिहा किंवा प्रत्येक ठिकाणी उत्तरं दिली तरी चालतील. आणि फायनली आपल्याला जो तिसरा सेट विचारला आहे तो कोणता आहे पहा, सी सेट आहे. जो सी सेट दिलेला आहे, नाव हा जो सी सेट दिलेला आहे तो आपण पहिला क्वेश्चन आहे असा लिहू. काय सांगितलं पहा, सी इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0. हे एक इक्वेशन दिलं आहे. देअरफॉर ते इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊया. 5x - 2 इज इक्वल टू 0. -2 राईट साईडला गेला, याचाच अर्थ +2 झाला. आणि हा जो x आहे त्यामध्ये हा जो 2 आहे, 5 मल्टिप्लाय जो होता तो इकडे गेलो डिवाइड होईल. दॅट इज मीन्स 2/5 होईल. म्हणजे -2 प्लस झाला इंटू 5 डिवाइड झाला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी मिळाली ती 2/5 मिळाली. पण पुढची कंडिशन त्यांची अशी आहे की एक्स हा नॅचरल नंबर पाहिजे, बट एक्स इज दी एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर, आणि हा नॅचरल नंबर नाही आहे, हा एक फ्रॅक्शन आलेला आहे.
याचा तर हा चालणार नाही, मग वेगळा आलेला नाही. दॅट इज मीन्स आपण जर सी सेट लिहायचं म्हटलं तर तो मोकळा लिहायला पाहिजे, आत काही लिहून चालणार नाही. म्हणजेच ज्याला आपण नल सेट म्हणतो, एम्प्टी सेट म्हणतो, त्या पद्धतीने झाला. म्हणजे पहिला सेट मोकळा आला आणि लास्ट सेट हाही रिकामा आला. म्हणजे ए आणि सी एवढेच सेट एम्प्टी सेट आहेत, बी हा सेट एम्प्टी नाही आहे. म्हणून आपण रिझन देत असताना सपोज दिस इज द फर्स्ट सेट, आपण याला म्हणूया, समजा हा फर्स्ट सेट आहे, हा सेकंड सेट आहे आणि हा थर्ड सेट आहे. देअरफॉर म्हणायचं फ्रॉम 1 and 3, 1 आणि 3चा विचार केला तर आपण असं म्हणू शकतो ए अँड सी सेट्स आर एम्प्टी. मी एकत्रित लिहायचं आहे म्हणून या पद्धतीने शेवटी लिहिलं. तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं तरी चालेल. देअरफॉर ए इज द एम्प्टी सेट, देअरफॉर सी इज द एम्प्टी सेट असं म्हटलं तरी चालतंय. अँड किंवा पुढं असं म्हणूया फ्रॉम सेकंड जर सेटचा विचार केला तर आपण असं म्हणू शकतो बी सेट इज नॉट एम्प्टी सेट. या पद्धतीने आपण इथे आन्सर लिहू शकतो. म्हणजे हा ए एम्प्टी सेट आला, सी एम्प्टी सेट आला, आत काहीच नाही, आत 0 आला म्हणजे सुद्धा एक एलिमेंट झाला, ज्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणतो. म्हणजे हा बी हा एम्प्टी सेट नाही असा याचा अर्थ होतो. याच प्रकारावर एक पुढचं उदाहरण पाहूया. डिसाइड वेदर दी सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आपल्याला हे ए आणि बी हे दोन सेट दिल्यात, ते इक्वल आहेत का चेक करायचे आहेत. म्हणजे पुन्हा तेच करावं लागेल, याला आपण लिस्ट मेथडमध्ये आणायला पाहिजे. पहिला जो ए सेट दिलेला आहे हिअर, जो ए सेट दिला तो त्यांनी सांगितलं की इव्हन प्राईम नंबर्स आहेत. आता प्राईम नंबर्स म्हणजे 2, 3, 5 या पद्धतीने चालू होतात, पण ते इव्हन पाहिजेत, म्हणजे समसंख्या पाहिजे. म्हणजेच ती एकमेव आहे ज्याला आपण 2 ही संख्या म्हणतो, जो इव्हन पण आहे आणि प्राईम पण आहे. म्हणजे ए सेट जो झाला त्यामध्ये एकच एलिमेंट आला, 2. सपोज दिस इज द फर्स्ट इक्वेशन किंवा फर्स्ट सेट झाला. नाव जो आपल्याला बी सेट सांगितलाय तो आहे असा लिहूया. बी सेट काय सांगितलंय, बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, आणि इथं पुढे अशी कंडिशन दिल्या. ती कंडिशन सॉल्व्ह करू. देअरफॉर 7x - 1 इज इक्वल टू 13. -1 शिफ्ट केला दॅट इज मीन्स 13 + 1 होईल, म्हणजे 7x इज इक्वल टू 13 + 1 14 होईल. आता 7 शिफ्ट करूया, म्हणजेच काय होईल 14/7 होईल. 7 2s आर, देअरफॉर x इज इक्वल टू 2 आन्सर येणार. म्हणजे याची व्हॅल्यू 2 आली. याचा अर्थ बी हा जो सेट आहे त्यामध्ये एक व्हॅल्यू मिळाली 2. म्हणून आपण इथं असं म्हणू शकतो जो बी सेट आहे ज्यामध्ये 2 हा एलिमेंट आला. म्हणजे पहिल्या याचा विचार केला तर एकच एलिमेंट आलाय जो 2 आहे, याचा विचार केला तरी एकच एलिमेंट आलाय जो 2 आहे. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड जर आपण सेट पाहिले तर हे सेट सेम आहेत. देअरफॉर म्हणू शकतोय आपण फ्रॉम 1 and 2 जर आपण विचार केला, ऑल द एलिमेंट्स इन सेट ए आर इन सेट बी, और ऑल द एलिमेंट्स आर सेट बी इन सेट ए. म्हणजे ह्यातले ह्यात आहेत, ह्यातले ह्यात आहेत. याचाच अर्थ असा झाला की ए सेट आणि बी सेट हा इक्वल आहे. दॅट इज मीन्स सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण सेट्सचे टाइप्स कोणते, इक्वल सेट्स कसे असतात आणि त्यावरची ही उदाहरणं पाहिली. यामध्ये सर्वात महत्त्वाची कंडिशन लक्षात घ्या की तुम्हाला जे सेट दिलेले असतात ते रूल फॉर्ममध्ये म्हणजे सेट बिल्डर फॉर्ममध्ये असतात, ते तुम्ही लिस्टिंग मेथडमध्ये आणायचे. मग त्यासाठी त्याचा सराव जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे, जेणेकरून ही उदाहरणं मग सहज समजतील. ही उदाहरणं तशी छोटी आहेत, फक्त त्याला लिस्ट मेथडमध्ये आणलं की आपल्याला उदाहरण लगेच सोडवता येईल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.